बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले। मंगळवारी वाल्मिक कराडनं सीआयडी समोर आत्मसमर्पण केलं। या अटकेनंतर रात्री उशिरा त्याला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। कोर्ट परिसरामध्ये 100 पेक्षा अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात सुनावणी देखील पार पडली। मात्र दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। हत्येमधील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे आणि त्याचा ठाव ठिकाणा माहिती करायचा आहे। कराड आणि घुले याच्यामध्ये नेमकं काय संभाषण झालं, दोघांमध्ये काय संबंध आहेत, घुले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामं करत होता का, या सर्व बाबींच्या तपासासाठी आता कराडच्या कोठडीची विनंती सीआयडी कडून करण्यात आली आहे। दरम्यान कोर्टाने कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। वाल्मिक कराड नंतर आता सीआयडी या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि इतर 2 फरार आरोपींच्या शोधात आहे। सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे। खुनाच्या घटनेपासून सुदर्शन घुले आणि त्याचे 2 साथीदार हे पसार झालेले आहेत। गेल्या 22 दिवसांपासून ते कुठे आहेत याचा कसून तपास सध्या केला जातोय। दरम्यान काय काय आतापर्यंत घडलेलं आहे यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत। जाणून घेऊया 14 दिवसांची पोलीस कोठडी, युक्तिवाद कसा झाला, तर सीआयडी वकिलांचा युक्तिवाद, त्यावर एक नजर, हत्या खंडणी प्रकरणाचं कनेक्शन पाहायला मिळालं। त्यानंतर कराडच्या वकिलांचा युक्तिवाद काय म्हणतो, तर राजकीय द्वेषापोटी वाल्मिक कराडवरती हे आरोप करण्यात आलेले आहेत। त्यानंतर 2 कोटींच्या खंडणीमध्ये कराड आरोपी असल्याचा युक्तिवाद हा सीआयडी वकिलांनी केलेला आहे। तर कराडवरती फक्त खंडणीचा आरोप असल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यानंतर वाल्मिक कराड अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा सीआयडीच्या वकिलांनी युक्तिवाद केला। त्याला प्रत्युत्तर देताना वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता असल्याचं कराड यांच्या वकिलांचा युक्तिवाद सांगतो। आरोपी सुदर्शन घुले हा कराडच्या सांगण्यावरून काम करायचा असा सीआयडी वकिलांचा युक्तिवाद आहे। कराडचे वकील म्हणतात 2 कोटींच्या खंडणीचा आरोप, पैसे दिले का ते देखील सांगावं, असं युक्तिवादामध्ये हे दावे प्रतिदावे। त्यानंतर सीआयडी वकिलांचा युक्तिवाद आहे घुलेच्या शोधासाठी कराडची कोठडी गरजेची आहे। तर कराडचे वकील म्हणतात कराड सरेंडर झाले, न्यायालयीन कोठडी द्या, असा युक्तिवाद त्यांनी केला। त्यानंतर मोबाईलमधील आवाज कराडचा आहे का हे तपासणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद सीआयडी वकिलांनी केलेला होता। तर कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केला आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे, मात्र कोठडी नको, असं युक्तिवादात ते म्हणतात। त्यानंतर कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या असं सीआयडी वकिलांनी दावा केलेला होता युक्तिवाद करताना। त्यावरती युक्तिवाद केलेला आहे पोलीस कोठडी नको, न्यायालयीन कोठडी द्या, असं कराडच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं। एकंदरीत 14 दिवसांची पोलीस कोठडी इथपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपलं। मात्र वाल्मिक कराडवरून पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आलं आणि यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावरतीच थेट ताशेरे ओढत एक वेगळाच दावा केला। त्या लढ्याला मराठाविरुद्ध वंजारी हा रंग दिला जातोय आणि त्यामध्ये शासनानं अधिक दक्षता बाळगली पाहिजे होती। तसंच वाल्मिक कराड कुठे लपलेला होता याबाबत पोलिसांना माहिती नाही, याबद्दल मला आश्चर्य वाटतं आणि गुप्तचर यंत्रणांनी आपलं अपयश हे वारंवार जनतेसमोर आणू नये ही माझी त्यांना विनंती असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय, मराठा वर्सेस वंजारी, अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती आणि पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही आहे, कुठे लपलेलं आहे माहीत नाही, हे मला तर आश्चर्य आहे। ज्यांना खुफिया एजन्सी आहे त्यांनी आपलं फेल्युअर मला वाटतं लोकांसमोर वारंवार आणू नये, एवढीच फक्त मला त्यांची विनंती। प्रकाश आंबेडकरांप्रमाणेच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर याच कार्यक्रमामध्ये असाच काहीसा दावा केलेला आहे, तो देखील पाहूया। काय राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा पक्ष, अनेक वेळा टीका झाली का नाही, मराठ्यांचा पक्ष, आता लोकांनी पवार साहेबांना यावेळेस मॅन्डेट दिलेलंच नाही। ॲज अ राष्ट्रवादी विचार जर केला तर मराठा समाजाचा असं आता वाटायला लागलं होतं की आता शरद पवारांचं राजकारण पास्ट झालेलं आहे, आता अजित पवारांकडे आपल्याला फिरावं लागेल। पण त्याला सगळ्यात मोठी खीळ बसणार आहे या घटनेमुळं। या घटनेमुळं समाज तुमच्या जवळ यायच्या ऐवजी लांब जाणार आहे।
बरं, आपण दोन्ही दावे प्रतिदावे पाहिले, मात्र नुकताच राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद शमत असताना आता बीड आणि मराठवाड्यामध्ये नव्या जातीय वादाची ठिणगी पडताना दिसते. दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये मोक्काचं 302 कलम लागेल. सरकारनं तसं केलं नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा थेट मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील. विनोद पाटीलजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो. एका बाजूला आत्ता कुठे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद संपतो न संपतो, तोच पुढे आता समाजामधील दोन गट पुन्हा समोर येण्याची शक्यता, ती म्हणजे वंजारी समाज विरुद्ध मराठा. म्हणजे मराठवाडा पेटता ठेवायचा आहे की काय, अशी शंका या निमित्तानं उपस्थित होते. विनोदजी. सर्वप्रथम मी आपल्याला स्पष्ट करतो की मराठा आणि वंजारी जर वाद असता तर धनंजय मुंडे 1,40,000 मतांनी निवडून आलेच नसते. बरोबर. मराठा समाजाने निवडणुकीत मतदार म्हणून भूमिका बजावली आणि 1,40,000चं मताधिक्य मला वाटतं महाराष्ट्रात ते 1 क्रमांक निवडून. ही घटना काय आहे? ह्या घटनेमध्ये हुतात्मा आमचे देशमुख जे झाले, त्यांचा मर्डर त्या ठिकाणी झाला आणि तो मर्डर एखाद्या वंजारी समाजाच्या माणसाने केला म्हणून समाज रस्त्यावर उतरलाय का? तर तशी भूमिका नाही. बरं. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का नाही याबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वजण आम्ही एकत्र आलो आणि त्या ठिकाणी मोर्चा असेल, रोजच्या मागण्या असतील त्याप्रमाणे पुढे घेत चालले. एखादे नेते, एखादं नेतृत्व जर याच्यावर वक्तव्य करत असतील की हा मराठा वंजारी वाद आहे, याचा आमचा अर्थार्थी संबंध नाही. यापूर्वी देखील अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या, दुर्दैवी घटना घडल्या, तर मराठा समाज तिथे धावून आलेला आहे आणि न्याय हक्काची बाजू त्या ठिकाणी मांडतो. मला एक प्रश्न असा नेत्यांना विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी का नाही राहावी? महाराष्ट्रामध्ये खुलेआम खून केले गेले पाहिजे का? शांतता भंग झाली पाहिजे का? असं जर काहींना मान्य असेल तर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की खून होतोय, 14-14 दिवस, 15-15 दिवस आरोपी अटक होत नाहीये आणि अटक झाल्यानंतर सगळ्यांचं भाष्य हवं होतं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, एजन्सीजला काम करून दिलं पाहिजे, परंतु ते न होता त्याच्या उलट याच्यामध्ये जातीचा विषय केला जातो. ही खेदाची बाब आहे, आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. मी परत सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जे काही राजकारण झालं त्यामध्ये वाटाघाट्या भरपूर झालेल्या आहे. कोणी लोकसभा घेतल्या, कोणी विधानसभा घेतल्या, आलटून पलटून संगीत खुर्ची सारखं सगळे नेते वेगवेगळ्या पक्षातून सत्तेत राहिले. बरोबर. परंतु ही जी घटना आहे ही त्या नेत्यांना सत्ता मिळवण्यासाठी किंवा नेत्यांना सत्ता दूर करण्यासाठी नाही. मी अगोदरही स्पष्ट सांगितलं की निवडणूक मतदार म्हणून आम्ही होतो, परंतु ही घटना कोणालाही न परवडणारी आहे, राज्याला काळीमा फासणारी आहे आणि अशा दहशतीच्या विरोधात सर्वजण एकत्र आले. तेव्हा मराठा समाज देखील याच्यामध्ये आलेला आहे. तेव्हा जातीचा प्रश्न आला कुठून हे आम्हाला समजून सांगावं. बरोबर आहे. हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया मी आपल्याला दाखवलेल्या होत्या. लक्ष्मण हाकेंकडे जाईल मी यावेळेला. लक्ष्मणजी, मराठवाड्यातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती वंजारी विरुद्ध मराठा वादाची. ही ठिणगी पाडण्यामागचा नेमका हेतू काय असू शकतो? एका बाजूला विनोद पाटील म्हणतात की अशी किनारच नाही आहे किंवा तशा प्रकारे आम्हाला उतरायचं पण नाही आहे. दुसरीकडे मनोज जरांगेंची भूमिका आपल्याला वेगळी पाहायला मिळते, तर सुरेश धस वेगळा प्रश्न उपस्थित करताना दिसतात. कुणाची बाजू आपण खरी समजायची आणि खरोखर वंजारी विरुद्ध मराठा वादाची ही ठिणगी का पाडली जात असेल? मला वाटतंय विनोद पाटील यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आपण गृहीत धरली तर असं वातावरण महाराष्ट्रात असायला हवं होतं, पण दुर्दैवानं ते या महाराष्ट्रामध्ये तसं वातावरण दिसलेलं नाही. बरोबर आहे. जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं इथल्या पोलीस प्रशासनावरती, गृहमंत्र्यांवरती किंवा गृह विभागावरती किंवा CID असेल किंवा काही असेल, हे बघा, देशमुख यांची हत्या होणं ही महाराष्ट्राच्या नावाला, लौकिकाला काळीमा फासणारीच घटना आहे. बरोबर आहे. त्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही नेता किंवा कुठलाही समाज किंवा कोणीही करणार नाही आणि मी तर करणाऱ्यामधला अजिबात नाही. विषय उरतो तो असा उरतो की त्या बीड जिल्ह्यामध्ये एवढ्या घटना ज्या घडतात त्या घटना मग महाराष्ट्रामध्ये अनेक गुन्हे घडलेले आहेत. गिरी गोसावी नावाच्या विजयंती मधल्या 2 मुलींची जी हत्या झाली महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, आत्ताच्या सरपंचाचे गाडी जाळण्याचा प्रयत्न धाराशिव जिल्ह्यामध्ये झाला, म्हणजे अशा अनेक घटना घडतात. मग प्रत्येक घटनेच्या विरोधामधले तिथले लोकप्रतिनिधी किंवा ज्या लोकांनी हे जे काय वातावरण आका याचा आका कोण, याचा आका कोण, याच्याबरोबर यांचा फोटो आहे, याच्याबरोबर यांचा फोटो आहे, याच्याबरोबर यांचा फोटो आहे, हे जे काही वातावरण एक कलुषित बीड जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर झालंय,
हे खऱ्या अर्थानं दुर्दैवानं मला या गोष्टीमध्ये खरं तर पोलीस प्रशासनाला काम करू द्यायला हवं होतं. इथली लॉ अँड ज्युडिशरी यांचं मॉरल कुठेतरी डाऊन होईल अशा पद्धतीचं वातावरण. हे बघा, गुन्हा हा गुन्हा आहे, गुन्ह्याला जात नसते, पात नसते, पंत नसतो, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. परंतु जे काही वातावरण घडतंय, जे काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडतायत, त्या मला वाटतंय जवळजवळ तुम्ही कुणीही कितीही नाकारलं तरी ते जातीयवादाचं स्वरूपच आहे. हे 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 वास्तव या बरोबर आहे. लक्ष्मण हाकेजी, तुम्ही जो मुद्दा उपस्थित करता तो विनोद पाटील मान्य करतील का? कारण जातीपातीवरचंच राजकारण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं. न्यायाच्या प्रतीक्षेतील कुटुंब आणि मारेकरी असा ज्यावेळेला जाती धर्माचा याचा ज्यावेळेला संबंध जोडला जातो, त्याच्याने महाराष्ट्रात खरोखर न्याय व्यवस्था जी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हालाच प्रयत्न करायचे आहेत, पण त्याला जातीय किनार तर लावली जाते. विनोद पाटील, हे बघा, मी परत आपल्याला एकदा स्पष्ट करतो की मराठा समाज जर बीडच्या बाबतीत जातीवादी असता तर धनंजय मुंडे एवढ्या प्रचंड मताने निवडून आले नसते. तिथं मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे. त्यांनी लोकप्रतिनिधी निवडला आणि लोकप्रतिनिधी निवडताना त्यांनी मराठाच निवडलं का? तर नाही. धनंजय मुंडे त्यावेळेस योग्य वाटले त्यांना निवडलं. आज देखील आपण परवा बघितलं जो मोर्चा निघाला त्यामध्ये सगळेच मराठा होते का? आता संदीप भैया क्षीरसागरे मराठा आहेत का? त्या ठिकाणी जितेंद्र वाडाले होते ते मराठा आहेत का? आणि याही पलीकडे राजकीय भाषेत सांगायचं तर अभिमन्यू पवार साहेब आमदार हे भारतीय जनता पार्टी तिथे होते, सुरेश धस ते भारतीय जनता पार्टीचे तिथे होते. हे सर्व पक्षीय सर्व धर्मीय घटनेच्या विरोधात आले आणि या ठिकाणी उत्तर असं अपेक्षित आहे की याच्यामध्ये कठोर शासन झालं पाहिजे. ज्यांनी घटना घडली याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मी परत स्पष्ट करतो, जातीचा याच्यामध्ये विषय याच्यासाठी येत नाही कारण मग मला प्रतिप्रश्न असा पडतो, मग ते मराठा आहे म्हणून त्यांचा खून झाला का? तर मुळीच नाही. ती घटना त्या ठिकाणी घडली, त्यांचा काय हेतू होता याच्यावर स्पष्टता आली पाहिजे. मग असा तर अर्थ नाही ना की ते मराठा आहे आणि त्यांचा खून झाला त्यामुळे त्याच्यावर प्रश्नच उपस्थित केला जाऊ नये असं आहे का राज्यामध्ये देशामध्ये? ज्या कुठल्या व्यक्तीवर अन्याय होईल त्याच्या विरोधात लोक एकत्र येतील. सुरुवात आम्ही केली आहे. या अगोदर देखील कोपर्डीमध्ये घटना घडली तर महाराष्ट्रामध्ये महिला भगिनी सुरक्षित नाही या भावनेने आम्ही रस्त्यावर उतरलो. त्यामुळे अन्यायाच्या विरोधात आवाज उचलला गेला पाहिजे आणि तो उचलण्याचं काम सर्व धर्मीय सर्व जातीच्या लोकांनी केलेलं आहे. बरोबर आहे. या अगोदर देखील ज्या ज्या राज्यामध्ये घटना घडतायत त्या ज्या निंदनीय घटना आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. बरोबर आहे. सांगतो, कृपया याला जातीच्या चष्म्यातून बघू नका, न्यायाच्या चष्म्यातून बघा, एवढं माझं म्हणणं. बरोबर आहे. जातीपातीचा रंग कोण देत आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. ज्यावेळेला स्वतः प्रकाश आंबेडकरजी शंका उपस्थित करतात, स्वतः सुरेश धस आमच्या कार्यक्रमात येऊन ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला ही शंका उपस्थित होते. आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. लक्ष्मण हाकेंना मला विचारायचं, जातीपातीचं समीकरण येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे का? आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, मात्र या पुढच्या काळामध्ये हे जातीय समीकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने? लक्ष्मणजी, नाही, बीड जिल्ह्यामधली पार्श्वभूमी आणि बीड जिल्ह्यातलं राजकारण, मी एक आंदोलन केलेलं होतं. माझ्यावरती 5 वेळा फिजिकली अटॅक झाला. तो अटॅक कुठल्या भावनेतून झाला, का झाला आणि कुणी केला? आणि त्यामध्ये माझ्यावरती 5 वेळा अटॅक करणारी माणसं ही बीड जिल्ह्यामधलीच होती. पुण्यामधला अटॅक सुद्धा बीड मधून गेवराई तालुक्यामधल्या पोरांनी येऊन इथं केलेला होता. तरी सुद्धा माझ्या धनगर समाजानं अशी कुठेही भूमिका घेतली नाही की आपण असं केलं पाहिजे. माझ्यातल्या लोकप्रतिनिधींनी कुठेही अशा पद्धतीचं, हे बघा, निवडणुकीचा निकाल लागल्या सुरेश धस नावाचा लोकप्रतिनिधी, ज्या माणसांनी मतदान केलं, त्यांचा जो काही एक आका नावाचा जो काही एक शब्द या महाराष्ट्राला बघायला भेटला, ज्या वाल्मिक कराडांबरोबर धनंजय मुंडेंचे फोटो होतो म्हणून धनंजय मुंडेंना आत टाका किंवा त्यांचं पालकमंत्रीपद काढून घ्या, त्यांचं मंत्रीपद काढून घ्या, अशा पद्धतीचा एक नेरेट प्रचंड प्रमाणात या महाराष्ट्रानं मीडियाद्वारे या महाराष्ट्रानं पाहिला. पण त्याच वाल्मिक कराडांबरोबर जयंत पाटील त्या वाल्मिक कराडावरती भाषण करतात. शरदचंद्रजी पवारांबरोबर त्या वाल्मिक कराडांचे फोटो आहेत. सुप्रिया सुळेंबरोबर त्या वाल्मिक कराडांचे फोटो आहेत. परत सगळ्या, म्हणजे राष्ट्रवादीचा तो कार्यकर्ता आहे, नगराध्यक्षपदी राहिलेला हा माणूस आहे. मग त्या लोकांकडे का ही लोक हे करत नाहीत? त्यांचे संबंध तपासा असं का म्हटलं जात नाही? म्हणजे मला इथं स्वरूप द्यायचं नाही की तुम्ही त्यांना हे करा, त्यांना कटकऱ्यात उभं करा, असं नाही मला म्हणायचं. परंतु ज्यावेळी एखादी राजकीय व्यक्ती असते, राजकारणामध्ये काम करते, ज्यावेळी त्याचा इन्फ्लुएन्स, त्याच्या कामाचा फायदा, पक्षाची वाढ, बाकीच्या सगळ्या गोष्टी या ज्यावेळी सुरळीत चालू असतात त्यावेळी सगळी लोक कानाडोळा करतात. आणि एखादा गुन्हा ज्यावेळी घडतो आणि मग त्याच्याकडे ज्यावेळी बोट दाखवलं जातं त्यावेळी मग त्याला प्रचंड मग जातीय भावनेतून, मग अमुक भावनेतून, ह्याला राजकारणाची तर प्रचंड मोठी किनार आहे. कुणी कितीही नाकारलं आणि काहीही केलं तर बीड जिल्ह्यामधलं राजकारण हे जातीय भावनेवरती मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. मी गावोगावी त्या भागात फिरलेलो आहे आणि तिथली काय परिस्थिती आहे, एकमेकाच्या दुकानामध्ये सुद्धा जायचं नाही.
धनगर समाजाच्या एका तरुणाला 100-200 कार्यकर्ते तिथं जातात, सोशल मीडियावरती फक्त कमेंट केली म्हणून आणि त्याला नाक घासून माफी मागायला लावली जाते. माझ्यावरती 5 वेळा हल्ला झालाय, 5 वेळा टोटली. त्या भगवानगडाच्या पायथ्याला माझ्या गाडीचा ताफा समजून आमच्या 5 गाड्या फोडल्या गेल्या. मी जर त्या गाडीमध्ये असतो तर माझा तिथं जीव गेला असता. बरोबर. कुणी कितीही नाकारलं आणि काहीही म्हटलं तर त्या बीड जिल्ह्यातलं वातावरण हे प्रचंड राजकीय आणि प्रचंड एक विद्वेष. मी एवढी उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो की तिथं कसा जातीयवाद आणि कशा पद्धतीनं काम केलं जातंय. सुरेश धसांना धनंजय मुंडेंना टार्गेट करायचंय, पंकजा मुंडेंना टार्गेट करायचंय का देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचंय? कारण विरोधी नेत्याची भूमिका जर सुरेश धस बजावत असतील आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, त्यांनी तर उलट जाऊन त्यांच्या कानात सांगून गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानात जाऊन सांगायला हवं होतं. परंतु पब्लिकमध्ये जाऊन पब्लिकली जाऊन ज्यावेळी ते अशा पद्धतीची वक्तव्य करतात, बोलतात, त्याच्यामधून कितीतरी प्रकारचे त्याला किनारे मग महिलांवर बोलतात, मग ऍक्ट्रेसवरती बोलतात, मग आणि कुणावरती बोलतात. ते तर सत्ताधारी पक्षाचे आमदार बरोबर आहे. लक्ष्मण हाकेजी, तुमचा मुद्दा मला लक्षात आला. विनोद पाटील यांना मला जाता जाता एक शेवटचं विचारायचं आहे. ठिणगी भडक्यामध्ये रूपांतरित होऊ नये यासाठी आता दोन्ही समाजाची जबाबदारी काय? निश्चित ही जबाबदारी एक नागरिक म्हणून आमची सर्वांची आहे. उद्या महाराष्ट्र पेटला तर आमची घरं देखील त्या ठिकाणी पेटतील. महाराष्ट्र आमचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आणि मी परत एकदा सांगतो की आज जे ते नेते मंडळी त्यांचा राजीनामा मागतायत, त्या घटनेच्या विरोधात ते मागतायत, त्यांचे पक्ष देखील तपासले गेले पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी मग त्यांची चर्चा केली पाहिजे. हे नेते राजीनामा मागताय म्हणून हे आंदोलन आहे का? तर तसं नाहीये. एका माणसाचा जीव गेलेला आहे, लाख मोलाचा जीव गेलेला, आणि यापुढे कोणाचाही जीव जाऊ नये अशी वृत्ती ठेचली पाहिजे. या भावनेने हे आंदोलन आहे. याला जातीचा रंग कोणी देऊ नका. जातीच्या रंगाने काही आउटपुट मिळणार नाही. महाराष्ट्र हा सेफ राहायला पाहिजे. सेफेस्ट डिस्ट्रिक्ट, सेफेस्ट स्टेट आहे भारताचं, आणि सेफ राहिलं पाहिजे. यासाठी आम्ही एकत्र आलो. उलट सगळ्यांनी आमच्या सोबत आलं पाहिजे आणि सगळ्यांनी मागणी केली पाहिजे की महाराष्ट्र आपण सर्वजण मिळून शांत ठेवू. आणि जे 4-2 नेते नक्कीच विनोदजी आणि लक्ष्मण हाकेजी, एक मुद्दा लक्षात येतो की आता या ठिणगीचं वादामध्ये रूपांतर होऊ नये, मात्र याची जबाबदारी एक जबाबदार प्रसार माध्यम म्हणून आमची जेवढी आहे तशी सर्वसामान्य नागरिकांची आहे, आणि ज्यांचं आपल्यासारखे नेते मंडळी नेतृत्व करतात त्या सगळ्यांची आहे. धन्यवाद, तुम्ही आलात आणि आमच्याबरोबर या संदर्भात चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.